करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद, सांगरूळ पंचायत समिती आणि बहिरेश्वर पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सांगरूळमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत होतीये. काँग्रेसकडून सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शीतल यादव या निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी उमेदवार अंगणात स्वच्छता करत असताना त्यांच्यासह काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारपत्रकावर हळदी कुंकू, काळ्या दोऱ्यानं बांधलेली बाहुली ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. शीतल यादव यांनी असे अघोरी प्रकार करून मतदान मिळत असेल तर मतदारांपर्यंत कुणीही गेलं नसतं. 21व्या शतकात असा प्रकार करणं लज्जास्पद असल्याचं सांगत याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. सकाळी 5च्या सुमारास ज्यावेळी आम्ही साफसफाई करत असताना इथं अघोरी प्रकार झाला. म्हणजे बावलं म्हणा, माझं फोटो असं बावल्याला गुटफुटून असं ठेवलेलं होतं. आपण 21व्या शतकामध्ये वावरतो. हा प्रकार करणं म्हणजे चुकीचं आहे, हास्यास्पद पण आहे. विरोधकांनी असलं काही करू नये. त्यांना वाटत असेल की म्हणजे खरंच त्यांना भीती वाटत असेल आम्ही जिंकतोय की काय ह्याची भीती वाटत असेल. हा असा अघोरी प्रकार जर होत असला तर त्यांनी मग प्रचारच करायचा नाही. प्रत्येक गावोगावी जी जातात ना ते त्यांनी असाच अघोरी प्रकार करून जिंकण्यासाठी प्रत्येक कोण असा अघोरी प्रकार करते त्यांच्याकडे जाऊनच घरात बसूनच प्रचार करायचा. असा बाहेर जाऊन प्रचारच करायचा नाही. पण मला ज्या ठिकाणी जायचं ते त्या ठिकाणी मी जाणार आणि सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातही काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकाचा वापर करत भानामती करण्यात आल्याचं उघडकीला आलं होतं. आता सांगरूळमध्येही असाच प्रकार आढळल्यानं निवडणूक काळात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकाराबद्दल सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.